नगरीवर आलेले पुराचे संकट आता हळूहळू ओसरत आहे। इंद्रायणी नदीचे पाणी कमी झाल्यानंतर शहरातील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी प्रशासन, स्थानिक नागरिक आणि व्यापारी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत। आषाढी वारीच्या तोंडावर आलेल्या या पुरामुळे अनेक व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून आता पुन्हा ते नव्याने उभे राहण्याचा निर्धार करत आहेत। इंद्रायणी नदीला आलेल्या पुरामुळे आळंदीतील अनेक दुकाने, व्यावसायिक आस्थापने आणि रस्ते जलमय झाले होते। पुराच्या पाण्यासोबत चिखल, कचरा आणि मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। अनेक दुकानांमधील माल पूर्णपणे खराब झाला असून व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलाय। आषाढी वारीत चांगला व्यवसाय होईल या अपेक्षेने व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात नवीन मालाचा साठा केला होता। मात्र अचानक आलेल्या पुरामुळे काही क्षणातच त्यांची मेहनत आणि गुंतवणूक पाण्यात गेली। आता पूर ओसरल्यानंतर व्यापारी, स्थानिक नागरिक आणि स्वयंसेवक साफसफाईच्या कामाला लागले। दुकानांमधील चिखल हटवून पुन्हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहेत। दरम्यान प्रशासनाकडूनही नुकसानग्रस्त भागात मदत कार्य सुरू असून परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत। पंचनामे, स्वच्छता मोहीम आणि इतर आवश्यक कामे युद्धपातळीवर सुरू आहेत। संकट मोठे असले तरी आळंदीकरांची जिद्द त्याहूनही मोठी आहे। पुराच्या संकटावर मात करत श्रद्धानगरी आळंदी पुन्हा नव्या उमेदीने उभी राहत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे। माझं नाव दत्ता यादव, हॉटेलचं नाव सोर्ना। पूर आलं तेव्हा आम्ही झोपलेलो होतो सकाळी, तेव्हा कमानीच्या खाली पाणी होतं। कमानीच्या खाली आम्ही बाथरूमवरून येऊस्तर हॉटेलमध्ये पाणी घुसले। मग जेवढं आहेत फ्रीज झालं, जेवढं हाताला येईन तेवढं काढलं तर 15 ते 20 मिनटात कमराच्या इतकं, छाती इतकं पाणी ते जमा झालं। इथं माझी बऱ्यापैकी नुकसान झालेली आहे। ह्याच्यातलं टेबल, 2 गॅसच्या टाक्या हे वाहून गेलेले आहेत आणि राशन पाणी बॉक्स हे बरेचसे वाहून गेलेत। कॅमेरामन प्रदीप, जनश्रद्धा न्यूज।